मुलांची सुट्टी, आईची ड्युटी या भागामध्ये मुलांना काहीतरी हेल्दी खाऊ घालायचं असेल, तर ही रेसिपी नक्की पहा. इथे मी 1 वाटी मूग घेतलेले आहेत. ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये निथरट ठेवायचे. त्यानंतर कढई गरम करायची. त्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले मूग घालायचे आणि छान कुरकुरीत होईपर्यंत अगदी भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला त्यामध्ये पाणी असतं, तेव्हा गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर चालेल. त्यानंतर पाणी त्याचं सुकून गेल्यानंतर मग मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आणि या प्रोसेसला जवळपास 4-5 मिनिटं लागले कारण प्रमाण कमी आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या साहाय्याने याचं पीठ तयार करून घ्यायचं. माझ्याकडे वेलची पूड नव्हती त्यामुळे यामध्येच 2-3 वेलच्या घातलेल्या आहेत आणि मस्त बारीक पीठ आता याचं तयार करून घेते. पीठ तयार करून झालंय. आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये अगदी 1 टेबलस्पून तूप घालायचे. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 टीस्पून खसखस घालायची. हलकीशी परतून घेतली की यामध्ये 1 टेबलस्पून बारीक करून घेतलेला सुकामेवा घालायचा आहे. सुकामेव्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीने वाढवू शकता. तर हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये दळून घेतलेलं पीठ घालायचं आहे आणि छान आता हे पीठ जे आहे ओलसर करून घ्यायचे. त्यासाठी यामध्ये तूप घालायचे. अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तेही पातळ करून थोडं-थोडं करून तूप घालायचे. हे जे पीठ आहे ना एकदम ओलसर झालं पाहिजे. त्यानुसार थोडं-थोडं करून 2-3 वेळेस असं हे तूप घालून घेतलेलं आहे. साधारण 1 टेबलस्पून तूप शिल्लक ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे पीठ ओलसर झालं पाहिजे. ओलसर झाल्यानंतर अगदी 3 मिनिटं छान मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर यामध्ये 1.5 वाटी दूध किंवा पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. लगेचच हे पीठ जे आहे दूध शोषून घेतं आणि छान असं फुलून येतं. अगदी फुलून दुप्पट झालेलं आहे बघू शकता. तर 1-2 मिनिटं हे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घातला आहे. इथे मी गूळ मस्त बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी मिश्री देखील बारीक दळून घालू शकता किंवा साखर घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता गूळ घातल्यानंतर व्यवस्थित गूळ यामध्ये विरघळेपर्यंत एकसारखं हे हलवत राहायचं आहे आणि सगळ्यात शेवटी राहिलेलं सगळं तूप घातलेलं आहे. इथे मी फक्त अर्धी वाटी तूप वापरलंय. 1 वाटी मुगासाठी तुम्ही 1 वाटी तूप देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. पण इथे कमी तुपाचा मी वापर केलेला आहे. व्यवस्थित आता इथे गूळ विरघळलेला आहे आणि आता इथे मी गॅस बंद केलाय. पण काय आहे मुलांना असा ओलसर शिरा आवडत नाही, तर काय करायचं थोड्या वेळ थांबायचं. 2-3 मिनिटं थांबलं गॅस बंद केल्यावर की नंतर हा जो शिरा आहे ना उलटणीच्या साहाय्याने चांगला दाबून एकदा परतून घ्यायचा किंवा मग मॅशरचा वापर करून छान असा हा मोकळा शिरा आपण तयार करून घ्यायचा. असा मोकळा शिरा मुलांना खूप आवडतो आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोको पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स देखील ॲड करू शकता. मोकळा आहे तरी देखील छान असा मऊसूत हा शिरा आहे. आवडल्यास नक्की लाईक करा आणि करून पहा.